नमो बुद्धाय. बुद्ध आणि त्यांचा धम्म यातील तृतीय खंड भाग चौथा. व्हिडिओ सुरू करण्याआधी चॅनेलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. चला तर सुरू करूया भाग चौथा. अधम्म म्हणजे काय? दैवी चमत्कृतीवर विश्वास ठेवणे म्हणजे अधम्म. जेव्हा जेव्हा एखादी घटना घडते तेव्हा ती कशी घडली, त्याचे कारण काय आहे हे जाणण्याची मनुष्यमात्राला आवश्यकता वाटते. कधी कधी कारण व कार्यही एकमेकांच्या इतकी जवळ जवळ असतात की कार्याच्या कारणाचा पत्ता लागणे अवघड नसते. परंतु कधी कधी कार्यपरिणाम हे कारणापासून इतके दूर असते की तेथे कार्यकारणाचा शोध लागत नाही. ढोबळ दृष्टीने पाहता असे वाटते की या परिणामाला कारणच नव्हते. तेव्हा असा प्रश्न उत्पन्न होतो की ही घटना घडली कशी? अशा वेळी सर्वसामान्य उत्तर असे असते की ही घटना काही तरी दैवी कारणाने म्हणजे चमत्काराने घडली असावी. भगवान बुद्धाच्या पूर्वजांनी ह्या प्रश्नाचे विविध प्रकारे उत्तर दिले आहे. पकूद कच्चान हा प्रत्येक घटनेला कारण असल्याचे मानित नसे. तो म्हणत असे, घटना कारणाविना स्वतंत्रपणे घडत असतात. मक्खली घोषल मानित असे की घटनेला कारण असले पाहिजे, परंतु तो असा प्रचार करीत असे की ते कारण मानवी शक्ती बाहेर कुठेतरी प्रकृती, अनिवार्य आवश्यकता, वस्तुजातातील अंतर्गत नियम, पूर्वनियोजित दैव अशांसारख्या गोष्टींत शोधले पाहिजे. भगवान बुद्धाने अशा सिद्धांताचे खंडन केले. त्याचे म्हणणे असे की प्रत्येक घटनेला कारण असते. एवढेच नव्हे तर प्रत्येक कारण हेही मानवी अथवा प्राकृतिक कारणांचा परिणाम आहे. काळ, प्रकृती, अनिवार्य आवश्यकता इत्यादींना कोणत्याही घटनेचे कारण मानणे ह्याला त्याचा विरोध होता. जर काळ, प्रकृती, अनिवार्य आवश्यकता हीच फक्त घटनेची एकमात्र कारणे असतील तर मग आमची स्थिती काय? मनुष्य हा काळ, प्रकृती, आकस्मिकता, ईश्वर, दैव, अनिवार्य आवश्यकता यांच्या हातांतील एक बाहुले आहे काय? जर मनुष्य स्वतंत्र नाही तर माणसाच्या अस्तित्वाचे प्रयोजन काय? तो जर दैवी चमत्कृतीवर विश्वास ठेवू लागला तर त्याच्या बुद्धीचा उपयोग काय? जर मनुष्य स्वतंत्र असेल तर प्रत्येक घटनेला मानवी प्राकृतिक कारण असले पाहिजे. कोणत्याही घटनेचा दैवी चमत्कृतीत उगम असणे शक्य नाही. कदाचित हे संभवनीय आहे की घटनेचे वास्तविक कारण सापडत नसेल, परंतु जर तो बुद्धिमान असेल तर कधीतरी एके दिवशी ते त्याला सापडल्याशिवाय राहणार नाही. दैवी चमत्कृतीवादाचे खंडन करण्यात भगवान बुद्धाचे 3 हेतू होते. त्याचा पहिला हेतू माणसाला बुद्धिवादी बनविणे. त्याचा दुसरा हेतू माणसाला स्वतंत्रतापूर्वक सत्याचा शोध लावण्यासाठी सिद्ध करणे. त्याचा तिसरा हेतू ज्या भ्रामक समजुती माणसाची शोध करण्याची प्रवृत्ती मारतात त्यांचे उगमस्थानच नष्ट करणे. यालाच बुद्ध धम्माचा कम्मसिद्धांत अथवा हेतुवाद म्हणतात. हा हेतुवाद बुद्ध धम्माचा मुख्य सिद्धांत आहे. तो बुद्धिवाद शिकवितो आणि बुद्ध धम्म बुद्धिवादापेक्षा वेगळा नाही. याच कारणास्तव दैवी चमत्कृतीची पूजा अधम्म मानली जाते. ईश्वरावर विश्वास हे धम्माचे आवश्यक अंग नव्हे. हे जग कोणी निर्माण केले? हा एक सर्वसामान्य प्रश्न आहे. हे जग ईश्वराने निर्माण केले हे त्याला एक सर्वसामान्य उत्तर आहे. ब्राह्मणीय योजनेत या ईश्वराला प्रजापती, ईश्वर, ब्रह्म, महाब्रह्म इत्यादी नावे आहे. हा ईश्वर कोण आहे आणि तो कसा अस्तित्वात आला या प्रश्नाला तेथे उत्तर नाही. जे लोक ईश्वरावर विश्वास ठेवतात ते त्याचे वर्णन सर्वशक्तिमान, सर्वव्यापक आणि सर्वज्ञ असे करतात. ईश्वराच्या ठिकाणी काही नैतिक गुण असल्याचेही सांगतात. असे म्हणतात की ईश्वर, शिव चांगला, कल्याणकारी, न्यायी आणि दयाळू आहे. भगवान बुद्धाने ईश्वराचा सृष्टिकर्ता म्हणून स्वीकार केला आहे काय असा प्रश्न आहे. उत्तर आहे, नाही. त्याने स्वीकार केलेला नाही. अशी अनेक कारणे आहेत की ज्यांसाठी त्याने ईश्वराच्या अस्तित्वाचा सिद्धांत मान्य केला नाही. कोणीही ईश्वराला पाहिलेले नाही.
लोक फक्त ईश्वरासंबंधी बोलतात. ईश्वर अज्ञात आणि अदृश्य आहे. कोणीही असे सिद्ध करू शकत नाही की ईश्वराने हे सर्व जग रचले. जग हे रचलेले नसून विकास पावलेले आहे. ईश्वरावर विश्वास ठेवण्यात काय लाभ आहे? काहीही लाभ नाही. भगवान बुद्ध म्हणतो की ईश्वराधीन धर्म हे कल्पनाश्रित धर्म आहे. म्हणून ईश्वरावर आधारलेला धर्म हा काही उपयोगाचा नाही. त्याचा परिणाम म्हणून केवळ भ्रामक समजुती उत्पन्न होतात. भगवान बुद्धाने हा प्रश्न येथेच सोडलेला नाही. त्याने या प्रश्नाच्या विविध पैलूंचा विचार केला आहे. ज्या कारणांस्तव त्याने ईश्वराच्या अस्तित्वाचा सिद्धांत अमान्य केला आहे ती अनेक आहेत. त्याने असा विचार मांडला आहे की ईश्वराच्या अस्तित्वाचा सिद्धांत हा सत्यावर आधारलेला नाही. हा विचार त्याने वासेट आणि भारद्वाज या दोन ब्राह्मणांबरोबर केलेल्या संभाषणात स्पष्ट केलेला आहे. वासेट आणि भारद्वाज या दोघांमध्ये मुक्तीचा सत्य मार्ग कोणता व असत्य मार्ग कोणता यासंबंधी विवाद उत्पन्न झाला. या समयी तथागत आपल्या महान भिक्खू संघासमवेत कौशल जनपदामध्ये विहार करीत होते. तेथे मनसाकद नावाच्या ब्राह्मणगावी अचिरवती नदीच्या तटावरील एका आम्रवनात ते थांबले होते. वासेट आणि भारद्वाज दोघेही मनसाकद गावात राहत असत. जेव्हा त्यांनी ऐकले की तथागत त्याच्या गावी उतरलेले आहे, तेव्हा ते त्यांच्याकडे गेले आणि दोघांनीही तथागतांसमोर आपला दृष्टिकोन निवेदन केला. भारद्वाज म्हणाला, तरुख याने दाखविलेला मार्ग सरळ मार्ग आहे. त्यात सरळ मुक्तीचा मार्ग आहे आणि जो कोणी त्या मार्गाप्रमाणे वागतो त्याला तो मार्ग ब्रह्मसायुज्य मिळवून देतो. वासेट बोलला, हे गौतम, पुष्कळसे ब्राह्मण पुष्कळसे मार्ग दाखवितात. अध्वर्यू ब्राह्मण, तैत्तिरीय ब्राह्मण, कंछोक ब्राह्मण, त्याचप्रमाणे भिहुवर्गीय ब्राह्मण हे प्रत्येक जण ज्या प्रकारे एखाद्या गावाला अथवा नगराला अनेक रस्ते असतात तरीही हे सर्व रस्ते त्या गावाला आणून पोहोचवितात. त्याप्रमाणेच या ब्राह्मणांनी दाखविलेले मार्ग शेवटी ब्रह्मसायुज्याकडे नेतात. भगवान बुद्धाने त्याला विचारले, वासेन, तुझे म्हणणे असे आहे काय की सर्वच मार्ग बरोबर आहे? वासेड बोलला, गौतम, होय, हेच माझे म्हणणे आहे. पण वासेड, या तीनही वेद जाणणाऱ्या ब्राह्मणांपैकी एकाने साक्षात समोरासमोर दर्शन घेतले आहे काय? नाही. गौतमा, नाही. ह्या तीनही वेद जाणणाऱ्या ब्राह्मणांच्या गुरुने तरी ब्रह्माला समोरासमोर पाहिले आहे काय? नाही. गौतमा, नाही. कोणीही ब्रह्म पाहिलेले नाही. कोणालाही ब्रह्मसाक्षात्कार झाला नाही. वासेड बोलला, होय, असेच आहे. तर मग तू असे कसे मानतोस की हे जे ब्राह्मण सांगतात ते सत्यावर आधारलेले आहे? वासेट, ज्याप्रमाणे एकमेकांना धरून चालणारी आंधळ्यांची माळ असते, त्यातील सर्वांच्या पुढे असलेल्यांना दिसत नाही, मध्यभागी असलेल्यांना दिसत नाही, शेवटी असलेल्यांना दिसत नाही, त्याप्रमाणेच मला वाटते ह्या ब्राह्मणांचे शब्द आंधळ्यांच्या शब्दासारखे आहे. त्याच्यापैकी पुढे असणाऱ्याला दिसत नाही, मध्यभागी असणाराला दिसत नाही, अगदी शेवटी असणाऱ्याला दिसत नाही. ह्या ब्राह्मणांचे शब्द उपहासास्पद आहेत. ते केवळ पोकळ, व्यर्थ शब्द असून त्यात काही अर्थ नाही. वासेड, ही गोष्ट कधीच पाहिलेल्या एखाद्या स्त्रीवर प्रेम करणाऱ्या माणसासारखी नाही काय? हो, तशीच आहे, वासेडाने उत्तर दिले. वासेठ, मग मला सांग, जर लोकांनी तुला विचारले, मित्रा, ज्या अतिसुंदर स्त्रीवर तू इतके प्रेम करीत आहेस आणि जिची तू वांछा धरीत आहेस, ती आहे तरी कोण? ती क्षत्रिय जातीची आहे की ब्राह्मण आहे की वैश्य जातीची आहे की शूद्र जातीची आहे? सृष्टीचा तथाकथित निर्माता महाब्रह्म याच्या उत्पत्ती संबंधी चर्चा करीत असताना तथागत भारद्वाज आणि वासेड यांना उद्देशून म्हणाला, मित्रांनो, तो प्रथम जन्मास येणारा प्राणी म्हणतो, मी ब्रह्म आहे, महाब्रह्म आहे, विजेता आहे, अपराभूत आहे, सर्वद्रष्टा आहे, सर्वाधिकारी आहे, मालक आहे,
निर्माता आहे, रचणारा आहे, मुख्य आहे, व्यवस्थापक आहे, मीच माझा स्वामी आहे आणि जे आहेत आणि पुढे होणारे आहेत त्यांचा मी जनक आहे. माझ्याच पासून हे सर्व प्राणी जन्मास आले आहेत. याचा अर्थ असा की जे आज आहेत आणि भविष्य काळात होणारे आहेत त्यांचा ब्रह्मा पिता आहे. तुझे म्हणणे असे आहे की पूज्य, विजेता, अपराभूत, जे आहेत आणि होणारे आहेत त्यांचा जनक, ज्यांच्यामुळे सर्वांची उत्पत्ती झाली असा जो ब्रह्म, तो स्थायी आहे, सत्य राहणारा आहे, नित्य आहे, अपरिवर्तनशील आहे. तो अनंत काळ असाच राहणारा आहे. तर मग त्या ब्रह्माने उत्पन्न केलेले आम्ही इहलोकी येऊन अस्थायी, अनित्य, परिवर्तनशील, अल्पजीवी, मरणधर्मी कसे झालो? ह्या प्रश्नाला वासेठ्ठाजवळ उत्तर नव्हते. तथागतांना तिसरा विचार हा ईश्वराच्या सर्व शक्तिमत्ते संबंधी होता. जर ईश्वर सर्वशक्तिमान आहे आणि सर्व सृष्टीचे तो बलवत्तर कारण आहे, तर त्यामुळे माणसाच्या मनात काहीही कार्य करण्याची स्वतःची अशी इच्छा असणे शक्य नाही. त्याला काही करण्याचीही आवश्यकता नाही. काही करण्याची त्याला इच्छा किंवा प्रयत्न करण्याचा संकल्पही स्फुरणार नाही. यामुळे मनुष्यप्राणी म्हणजे या जगातील कोणतेही कार्य ज्याला करावे लागत नाही असा एक निष्क्रिय प्राणी ठरेल. असे जर आहे तर ब्रह्माने माणसाला निर्माणच का केले? यालाही वासेठ्ठाजवळ उत्तर नव्हते. तथागताचा चौथा विचार असा होता की जर ईश्वर शिवस्वरूप कल्याणकारी आहे, तर माणसे खुनी, चोर, व्यभिचारी, खोटे बोलणारी, निंदक, बकवा करणारी, लोभी, द्वेषी, विकृत अशी का होता? याचे कारण ईश्वरच असला पाहिजे. शिवस्वरूप ईश्वराच्या अस्तित्वात हे कसे शक्य आहे? तथागताचा पाचवा विचार ईश्वराची सर्वज्ञता, न्यायीपणा, दयाळूपणा या संबंधात होता. जर कोणी महान सृष्टिकर्ता असेल आणि तो न्यायी व दयाळू असेल तर मग जगामध्ये इतका अन्याय का फैलावतो? असा प्रश्न तथागतांनी केला. ते पुढे म्हणाले, ज्याला दृष्टी आहे त्याला सभोवार केसवाने दृश्य दृष्टीस पडेल. ब्रह्म आपली रचना का सुधारित नाही? जिला मर्यादा नाही अशी त्याची शक्ती व्यापक असेल तर त्याचे हात कल्याण करण्यासाठी पुढे का सरसावत नाहीत? त्याने निर्माण केलेली सृष्टी दुःखोप भोगात का बुडालेली आहे? तो सर्वांना का सुख देत नाही? अफरातफरा, चोरी, अज्ञान का फैलावत राहते? असत्य सत्यावर का मात करते? सत्य आणि न्याय पराभूत का होतात? माझ्या मते अन्यायाला आश्रय देण्यासाठी जग निर्माण करणारा हा तुमचा ब्रह्मा परम अन्यायी ठरतो. सर्व प्राणिमात्रांना व्यापणारा तुमचा जो ईश्वर आहे, जो त्या प्राणिमात्रांना सुखी वा दुःखी बनवितो, त्यांच्याकडून पाप अथवा पुण्य करवितो, तो ईश्वर स्वतः पापाने कलंकित आहे. एक तर मनुष्य त्या ईश्वराच्या इच्छेप्रमाणे वागत नसावा किंवा तो ईश्वर तरी न्यायी आणि चांगला नसावा, अथवा तो आंधळा असावा. तथागताचा ईश्वराच्या अस्तित्वाच्या सिद्धांतासंबंधीचा शेवटचा विचार असा होता की ईश्वराच्या अस्तित्वाच्या सिद्धांतासंबंधी चर्चा करण्यापासून काहीही लाभ नाही. तथागतांच्या मते धर्माचे केंद्र हे मनुष्याचा देवाशी असणारा संबंध यामध्ये नाही, ते माणसामाणसांच्या संबंधात आहे. धर्माचा हेतू सर्व माणसे सुखी होतील अशा रीतीने माणसाशी कसे वागावे हा आहे. तथागत देवाच्या अस्तित्वावरील विश्वासाविरुद्ध असण्याचे आणखीही एक कारण होते. तथागत धार्मिक क्रियाकलापाच्या विरोधी होते. याविरुद्ध असण्याचे कारण म्हणजे हे क्रियाकलाप म्हणजे भ्रामक समजुतीचे आग्रच असते आणि भ्रामक समजुती ह्या अष्टांग मार्गातील जे महत्वाचे तत्व संमादिठ्ठी तिचे शत्रू आहे. तथागताच्या दृष्टीने ईश्वरावरील विश्वास ही अतिशय भयानक गोष्ट आहे. कारण ईश्वरावरील विश्वास हा पूजा आणि प्रार्थना ह्यांचा उत्पादक आहे. पूजा आणि प्रार्थना यांच्या जरुरीतून पुरोहितपद उत्पन्न होते आणि पुरोहित हा असा दुष्टबुद्धी आहे की तो सर्व प्रकारच्या खोया समजुती निर्माण करतो व त्यामुळे संमादिठ्ठीचा विकास अशक्य होतो.
ईश्वराच्या अस्तित्वावरील विश्वासासंबंधीचे हे विचार व्यवहारी होते, पण ते बव्हंशी सैद्धांतिक होते. तथागत जाणत होते की ते विचार ईश्वराच्या अस्तित्वावरील विश्वासाला एकदम मारक असे नव्हते. तथापि अशी मात्र कल्पना करू नये की मारक असा विचार त्यांच्याजवळ नव्हता. त्यांनी एक असा विचार मांडला आहे की तो निःसंदेह देवावरील विश्वासाचे खंडन करणारा आहे. हा विचार प्रतित्यस्मुत्पाद या सिद्धांतात अंतर्भूत आहे. या सिद्धांतानुसार ईश्वर आहे किंवा नाही हा प्रश्न महत्वाचा नाही. त्याचप्रमाणे ईश्वराने ही सृष्टी निर्माण केली किंवा नाही हाही प्रश्न मुख्य नाही. खरा प्रश्न असा आहे की निर्मात्यांनी ही सृष्टी कशी निर्माण केली. ईश्वराच्या अस्तित्वावरील विश्वासाचे समर्थन हे जग कसे निर्माण झाले ह्या प्रश्नाच्या उत्तराचा निष्कर्ष आहे. महत्वाचा प्रश्न हा आहे की ईश्वराने सृष्टी भाव काही पदार्थ यातून उत्पन्न केले की अभाव शून्य यातून निर्माण केली. काहीतरी हे काहीच नाही मधून उत्पन्न केले गेले यावर विश्वास ठेवणे हे शक्य नाही. जर तथाकथित ईश्वराने काहीतरी हे काहीतरी मधून निर्मिले असे म्हटले तर ज्या काहीतरीतून जे नवे काहीतरी निर्मिले ते निर्मितीपूर्वच अस्तित्वात असले पाहिजे. म्हणून ईश्वराला त्याच्या पूर्वीच अस्तित्वात असलेल्या काहीतरीचा निर्माता म्हणता येणार नाही. जर ईश्वराने काही वस्तू निर्माण करण्यापूर्वी कोणीतरी काहीतरी निर्मिलेले असेल तर ईश्वराला निर्माता अथवा आदिकारण असे म्हणता येणार नाही. ईश्वराला अस्तित्वासंबंधीच्या विश्वासाविरुद्ध तथागताचा शेवटचा असा निर्विवाद विचार होता. ईश्वर हा सर्व सृष्टीचा निर्माता आहे. हा विश्वास तर्कदुष्ट असल्यामुळे तो अधर्म आहे. तो विश्वास म्हणजे केवळ अस्त्यावरील विश्वास ठरतो. ब्रह्मसायुज्यावर आधारित धर्म अधर्म आहे. जेव्हा भगवान बुद्ध आपल्या धर्माचा प्रचार करीत होते तेव्हा एक सिद्धांत प्रचलित होता, त्यास वेदांत असे म्हणत. ह्या सिद्धांताची तत्वे थोडकी व सरळ होती. ह्या सर्व विश्वामागे एक सर्वव्यापक जीवनतत्व विद्यमान असून त्याला ब्रह्म अथवा ब्रह्मन म्हणतात. हे ब्रह्म एक वास्तविकता आहे. आत्मन आणि ब्रह्मन एकच होत. आत्मा आणि ब्रह्मन एकरूप करण्याने माणसाला मोक्ष मिळतो हे या सिद्धांताचे दुसरे तत्व आहे. आत्मा आणि ब्रह्मन ही एकच आहे. या ज्ञानाने आत्मा ब्रह्माशी एकरूपता साधतो. आत्म्याला आपण ब्रह्म आहोत हे ज्ञान होण्यासाठी संसाराचा त्याग करणे आवश्यक आहे. या सिद्धांताला वेद म्हणतात. भगवान बुद्धाच्या मनात या सिद्धांताबद्दल आदर नव्हता. त्याच्या मते या सिद्धांताचा आधार मिथ्या होता. त्याचा काही उपयोग नव्हता आणि त्यामुळे तो स्वीकारण्याजोगा नव्हता. हे आपले मत भगवान बुद्धाने भारद्वाज आणि वासेठ या दोन ब्राह्मणांसमोर झालेल्या संवादात स्पष्ट केले आहे. भगवान बुद्धाचे म्हणणे असे होते की कोणतीही गोष्ट सत्य म्हणून स्वीकारण्याला तिला काही ना काही प्रमाण असले पाहिजे. प्रमाणाचे प्रत्यक्ष आणि अनुमान असे दोन प्रकार आहेत. भगवान बुद्धाचा प्रश्न असा होता, कोणी ब्रह्म प्रत्यक्ष अनुभवले आहे काय? तू ब्रह्म पाहिले आहेस काय? तू ब्रह्माबरोबर गोष्टी केल्या आहेस काय? तू ब्रह्माचा वास घेतला आहेस काय? वासेडाने उत्तर दिले, नाही. ब्रह्माच्या अस्तित्वाचे दुसरे प्रमाण अनुमानाचे. ते त्याचे अस्तित्व सिद्ध करण्यास अपुरे आहे. भगवान बुद्धाने प्रश्न केला, कोणत्या एका गोष्टीच्या होण्यावरून आम्ही ब्रह्माचे होणे अस्तित्व अनुमानायचे काय? याचेही उत्तर मिळाले नाही. काही लोक म्हणतात की वस्तू अदृश्य असूनही तिला अस्तित्व असते. म्हणून ते म्हणतात की ब्रह्म अदृश्य असले तरी त्याला अस्तित्व आहे. हे एक ढोबळ विधान असून ते असंभव स्थापन करण्यासाठी केलेले आहे. तरीसुद्धा तर्कासाठी हे मान्य करूया की वस्तू अदृश्य असली तरी तिला अस्तित्व असू शकते. ह्याचे उत्तम उदाहरण म्हणजे वीज हे आहे. वीज अदृश्य असूनही तिला अस्तित्व आहे. परंतु हा तर्कही पर्याप्त नाही. अदृश्य वस्तूनेही आपले अस्तित्व दुसऱ्या कोणत्या तरी रूपाने प्रकट करणे जरूर आहे. तेव्हाच तिची वास्तविकता मान्य होऊ शकते.
परंतु जर अदृश्य वस्तू दुसऱ्या कोणत्याही रूपाने आपले अस्तित्व प्रकट करू शकत नसेल तर तिची वास्तविकता मान्य होऊ शकणार नाही. वीज अदृश्य असली तरी तिच्यापासून उत्पन्न होणारे परिणाम पाहूनच आपण तिचे अस्तित्व मानतो. विजेपासून प्रकाश उत्पन्न होतो. प्रकाश उत्पन्न होण्यावरूनच वीज अदृश्य असूनही आपण विजेची वास्तविकता मान्य करतो. परंतु हे अदृश्य ब्रह्मदृश्य अशी कोणती वस्तू उत्पन्न करते? उत्तर आहे की कोणतीच नाही. दुसरे एक उदाहरण देतो येते. कायद्यामध्येही अशी पद्धत आहे की काही एक निष्कर्ष स्थापन करण्यासाठी एक विधान मान्य केले जाते. ते सिद्ध करता येत नाही. ते केवळ कायद्यातील कल्पना असते आणि आपण अशा कायद्यातील कल्पनेला मान्यता देतो. पण आपण अशा कायद्यातील कल्पनेला का मान्यता देतो? कायद्यातील कल्पनेला मान्यता देण्याचे कारण या मान्यतेपासून न्यायाशी सुसंगत असे उपयुक्त परिणाम संभवतात हे आहे. ब्रह्म ही सुद्धा एक कल्पना आहे, परंतु त्यापासून कोणते उपयुक्त परिणाम संभवतात? वासेट आणि भारद्वाज यांच्याजवळ काही उत्तर नव्हते. ते स्तब्ध होते. आपली विचारप्रणाली त्यांना पूर्ण ग्रहण करता यावी म्हणून वासेड्डाकडे वळून तथागताने विचारले, तुम्ही ब्रह्म पाहिले आहे काय? तिन्ही वेद जाणणाऱ्या त्या ब्राह्मणांमध्ये एक तरी ब्राह्मण असा आहे काय की ज्याने ब्रह्म प्रत्यक्ष समोरासमोर पाहिले आहे? नाही गौतमा, निश्चित पाहिलेले नाही. त्या तिन्ही वेद जाणणाऱ्या ब्राह्मणांच्या एका तरी गुरुने ब्रह्म प्रत्यक्ष समोरासमोर पाहिले आहे काय? नाही. गौतमा, निश्चित पाहिलेले नाही. वासेठ, त्या ब्राह्मणाच्या 7 पिढ्यांत एक तरी ब्राह्मण असा झाला काय की ज्याने ब्रह्म समोरासमोर पाहिले? नाही. गौतमा, निश्चित पाहिलेले नाही. ठीक वासे. ब्राह्मणाच्या पुरातन ऋषींनी तरी असे म्हटले होते काय की आम्ही ब्रह्म जाणतो, आम्ही ते कुठे आहे, इथे आहे की तिथे आहे ते पाहिलेले आहे? नाही. गौतमा, नाही. तथागत त्या 2 ब्राह्मण तरुणांना प्रश्न विचारित राहिला. मग वासेड्डा, तुला असे वाटत नाही काय की यावरून त्या ब्राह्मणाच्या ब्रह्मसायुज्याच्या गोष्टी मूर्खपणाच्या थापा होत्या? ज्याप्रमाणे एकमेकांना धरून चालणारी आंधळ्यांची माळ असते, त्यातील सर्वाच्या पुढे असणाऱ्यांना दिसत नाही, मध्यभागी असलेल्यांना दिसत नाही, शेवटी असलेल्यांना दिसत नाही, त्याप्रमाणे मला वाटते ह्या ब्राह्मणांचे शब्द आंधळ्यांच्या शब्दासारखे आहेत. त्यांच्यापैकी पुढे असणाऱ्याला दिसत नाही, मध्यभागी असणाऱ्याला दिसत नाही, अगदी शेवटी असणाऱ्याला दिसत नाही. त्या ब्राह्मणाचे शब्द उपहासास्पद आहेत. ते केवळ पोकळ व्यर्थ शब्द असून त्यात काही अर्थ नाही. ही गोष्ट कधीच पाहिलेल्या एखाद्या स्त्रीवर प्रेम करणाऱ्या माणसासारखी नाही काय? आणि लोक त्याला विचारणार, मित्रा, ज्या अतिसुंदर स्त्रीवर तू इतके प्रेम करीत आहेस आणि तिची वांछा करीत आहेस, ती आहे तरी कोण? ती क्षत्रिय जातीची आहे की ब्राह्मण जातीचे आहे की वैश्य जातीची आहे की शूद्र जातीची आहे? आणि जेव्हा लोक त्याला असे विचारतील तेव्हा तो नाही असेच उत्तर देणार. जेव्हा लोक त्याला पुन्हा विचारतील, बरे मित्रा, ही सर्व प्रदेशातील स्त्री अतिसुंदर स्त्री आहे, जिच्यावर तू प्रेम करतोस, जिची वांछा धरतोस, पण तिचे नाव तरी काय आहे? तिच्या कुळाचे नाव काय आहे? ती उंच आहे की ठेंगणी आहे की मध्यम उंचीची आहे? ती कृष्ण वर्णाची आहे की गव्हाळ वर्णाची आहे की सुवर्ण वर्णाची आहे? ती कोणत्या खेड्यात, गावात अथवा शहरात राहते? परंतु हे सर्व प्रश्न विचारले असता प्रत्येक प्रश्नाला तो नाही असेच उत्तर देणार. वासेठ्ठा, हे सर्व तुला आता कसे वाटते? तुला असे वाटत नाही काय की त्या माणसाचे सर्व कथन मूर्खतापूर्ण आहे? ते दोन्हीही ब्राह्मण तरुण बोलले, होय, खरोखर तसेच आहे. यास्तव ब्रह्म हेच वास्तव नसून त्यावर आधारलेला धर्म हा व्यर्थ आहे. आत्म्यावरील विश्वास हा अधर्म आहे. भगवान बुद्धाने म्हटले आहे की आत्म्यावर आधारलेला धर्म हा कल्पनाश्रित धर्म आहे.
कोणीही आत्मा पाहिलेला नाही किंवा आत्म्याशी संभाषण केलेले नाही. आत्मा अज्ञात आणि अदृश्य आहे. जी गोष्ट वास्तव आहे ती गोष्ट आत्मा नसून मन आहे. मन हे आत्म्यापासून भिन्न आहे. तथागत म्हणाले, आत्म्यावर विश्वास ठेवणे निरुपयोगी आहे. म्हणून आत्म्यावर आधारलेला धर्म आपल्याला योग्य नाही. असा धर्म केवळ भ्रामक समजुतीचा जनक ठरतो. भगवान बुद्धाने हा प्रश्न येथेच सोडलेला नाही. त्याने त्या प्रश्नांची सांगोपांग चर्चा केली आहे. आत्म्याच्या अस्तित्वावरील विश्वास हा देखील विश्वासाइतकाच सर्वसाधारण आहे. आत्म्याच्या अस्तित्वावरील विश्वास हे ब्राह्मणी धर्माचे एक अंग होते. ब्राह्मणी धर्मात जीवाला आत्मा आणि आत्मन संबोधितात. ब्राह्मणी धर्मात आत्मा हे त्या तत्वविशेषाला नाव देण्यात आले आहे की जे शरीरापासून वेगळे परंतु शरीराच्या आत आणि जन्मापासून शरीरात वास्तव्य करते. आत्म्याच्या अस्तित्वावरील विश्वासात तद्नुषगिक दुसरेही विश्वास अंतर्भूत होतात. आत्मा शरीराबरोबर मरण पावत नाही. तो दुसऱ्या जन्माच्या वेळी दुसऱ्या शरीरात जन्म घेतो. शरीर हे आत्म्याचा एक पेहराव आहे. भगवान बुद्ध आत्म्यावर विश्वास ठेवीत असे काय? नाही, तो विश्वास ठेवीत नसे. आत्म्यासंबंधी त्याच्या सिद्धांताला अनात्मवाद असे म्हणतात. अशरीरी आत्मा मानला तर त्याच्या संबंधाने अनेक प्रश्न उद्भवतात. आत्मा काय आहे? तो कोठून आला? शरीराच्या मृत्यूनंतर त्याचे काय होते? तो कोठे जातो? शरीराच्या मृत्यूनंतर तो परलोकात कोणत्या स्वरूपात राहतो? किती काळ तो तेथे राहतो? या सर्व प्रश्नांची उत्तरे बुद्धाने आत्म्याचे अस्तित्व मानणाऱ्या लोकांकडून मागितली. आपल्या फेरतपासणीत आत्म्याची कल्पना किती अस्पष्ट आहे हे त्याने आपल्या नेहमीच्या पद्धतीने दाखविले. जे आत्म्याच्या अस्तित्वावर विश्वास ठेवीत त्यांना आत्म्याचा आकार व आकृती कशी आहे हे विचारले. आनंदाला त्याने सांगितले, आत्म्यासंबंधी नानाविध मते आहेत. काही लोक म्हणतात, माझ्या आत्म्याला आकार आहे आणि तो अत्यंत सूक्ष्म आहे. दुसरे काही म्हणतात की आत्म्याला रूप आहे आणि तो अनंत आहे आणि सूक्ष्मही आहे. आणखी काही असे म्हणतात की तो निराकार आणि अनंत आहे. जे आत्म्याच्या अस्तित्वावर विश्वास ठेवतात त्यांची आत्म्यासंबंधी कल्पना काय आहे? हाही बुद्धाचा दुसरा प्रश्न होता. कोणी म्हणतात आत्मा हा सुख दुःखाच्या अनुभवाची क्रिया आहे. दुसरे कोणी म्हणतात की नाही, माझा आत्मा सुख दुःखाच्या अनुभवाची क्रिया नाही, तो अनुभवशील आहे. आत्म्यासंबंधी नाना प्रकारची मते आहेत. दुसरे म्हणतात, नाही, माझा आत्मा सुख दुःखाच्या अनुभवाची क्रिया असून अनुभवशीलता हा त्याचा धर्म आहे. आत्म्यासंबंधी अशा विविध कल्पना आहेत. यानंतर बुद्धाने जे आत्म्याच्या अस्तित्वावर विश्वास ठेवतात त्यांना शरीराच्या मरणोत्तर आत्म्याची काय स्थिती होते असा प्रश्न विचारला. त्याने असाही प्रश्न विचारला की शरीराच्या मृत्यूनंतर आत्मा पाहता येतो काय? त्याला अगणित उत्तरे अस्पष्ट मिळाली. शरीराच्या मृत्यूनंतर आत्मा आपला आकार कायम राखू शकतो काय? यासंबंधी त्याला 8 भित्र काल्पनिक उत्तरे मिळाली. आत्मा शरीराबरोबर मरण पावतो काय? यासंबंधीही त्याला अगणित कल्पना आढळल्या. तथागताने शरीराच्या मृत्यूनंतर आत्मा सुखी असतो की दुःखी असतो हाही प्रश्न विचारला. शरीराच्या मृत्यूनंतर आत्मा सुखी असतो काय? यासंबंधी श्रमण ब्राह्मणांची मते भिन्न होती. तो अतिशय दुःखी असतो. काही म्हणाले तो सुखी असतो. इतर काही म्हणाले की तो सुखी व दुःखी असतो व इतर म्हणाले तो सुखी अथवा दुःखीही नसतो. आत्म्याच्या अस्तित्वाच्या विश्वासावरील ह्या सर्व सिद्धांताला त्यांनी दिलेले उत्तर चुंदला त्यांनी दिलेल्या उत्तरासारखेच होते. चुंदाला तो म्हणाला, हे चुंद, जे श्रमण ब्राह्मण या मतांपैकी कोणत्याही एका मतावर विश्वास ठेवतात त्यांच्याकडे जाऊन मी त्यांना विचारतो, मित्रांनो, हे तुमचे म्हणणे ठीक आहे काय? आणि ते उत्तर देतात, होय.
माझेच मत खरे आहे. दुसरी मते मूर्खपणाची आहेत, मी त्यांचे मत स्वीकारित नाही. का? कारण लोकांची या विषयासंबंधी भित्र मते आहेत. त्यांची मते मी माझ्या मतापेक्षा श्रेष्ठ मानित नाही. एवढेच काय, ती माझ्या मताच्या तोडीचीही मी मानित नाही. आता एक महत्त्वपूर्ण प्रश्न पुढे येतो, तो असा की आत्म्यावरील विश्वासाच्या सिद्धांताविरुद्ध भगवान बुद्धाची विचारसरणी काय होती? आत्म्याच्या विरुद्ध भगवान बुद्धाने जी सर्वसामान्य विचारसरणी मांडली आहे, तीच त्याने ईश्वराचे अस्तित्व नाकारताना मांडलेली आहे. त्याने असा विचार मांडला आहे की आत्म्याच्या अस्तित्वाची चर्चा ही देवाच्या अस्तित्वाच्या चर्चेइतकीच निरुपयोगी आहे. देवाच्या अस्तित्वावरील विश्वास हा सम्मादिठ्ठीला जितका बाधक आहे, तितकाच आत्म्याच्या अस्तित्वावरील विश्वास बाधक आहे. त्याने असे विवेचन केले आहे की देवावरील विश्वास हा ज्या प्रकारे भ्रामक समजुती निर्माण करतो, त्याच प्रकारे आत्म्याच्या अस्तित्वावरील विश्वास भ्रामक समजुतींना कारणीभूत होतो. त्याच्या मते तर आत्म्याच्या अस्तित्वावरील विश्वास हा देवाच्या अस्तित्वावरील विश्वासापेक्षा भयंकर आहे. कारण त्यामुळे पुरोहितवर्ग निर्माण होतो. भ्रामक समजुतीचा मार्ग मोकळा होतो. एवढेच नव्हे तर तो पुरोहित वर्गाला माणसाच्या जन्मापासून मृत्यूपर्यंत सत्ता गाजविण्याचा अधिकारही बहाल करतो. ह्या सर्वसाधारण विचारसरणीमुळेच भगवान बुद्धाने आत्म्याच्या अस्तित्वासंबंधी काही दृढपूर्वक मत व्यक्त केलेले नाही असे म्हणतात. दुसरे काही म्हणतात की त्याने आत्म्याच्या अस्तित्वाच्या सिद्धांताचे खंडन केले नाही. आणखी दुसरे काही म्हणतात त्याने ह्या प्रश्नाच्या उत्तराला बगल दिलेली आहे. ही सर्व मते चूक आहे. कारण त्याने महालीला स्पष्टपणे आणि निश्चित शब्दात सांगितले आहे की आत्मा काही वस्तू नाही. म्हणूनच त्याच्या सिद्धांताला अनात्मवाद असे म्हणतात. आत्म्याच्या विरुद्ध या सर्वसामान्य विचारसरणीपेक्षाही भगवान बुद्धाने त्याविरुद्ध अगदी खास अशी खंडनकारक विचारसरणी मांडलेली आहे. आत्म्याचे वेगळे असे अस्तित्व स्थापन करणाऱ्या सिद्धांताविरुद्ध भगवान बुद्धाने आपला नामरूप सिद्धांत मांडला. हा नामरूप सिद्धांत विभज्यवादाच्या द्वारे केलेल्या परीक्षणाचा परिणाम आहे. मानव व्यक्तित्वाचा अथवा मानवाच्या अतिशय सूक्ष्म काटेकोर विश्लेषणाचा हा परिणाम आहे. नामरूप ही प्राण्याची सामूहिक संज्ञा आहे. भगवान बुद्धाच्या मतानुसार प्राणी हा काही भौतिक तत्वे आणि काही मानसिक तत्वे यांच्या संमिश्रणाचा परिणाम आहे. या भौतिक आणि मानसिक तत्वांना स्कंध म्हणतात. रूपस्कंध हे प्राधान्याने पृथ्वी, जल, अग्नी आणि वायू या 4 तत्वांचा परिणाम आहे. हे स्कंधरूप अथवा शरीराचे घटक होत. रूपस्कंधाशिवाय मानसस्कंध ही एक गोष्ट आहे, तेही प्राण्याच्या रचनेचे घटक आहे. या नामस्कंधाला विज्ञान चेतना असे म्हणतात. या नामस्कंधात 3 मानसिक घटक तत्वे आहेत. वेदना 6 इंद्रियांचा त्यांच्या विषयाशी संपर्क झाल्यामुळे होणारी अनुभूती, संज्ञा, संस्कार, विज्ञान चेतना या 3 नामस्कंधात समाविष्ट केले जाते. आधुनिक मानसशास्त्रज्ञ कदाचित असे म्हणेल की विज्ञान हाच इतर मानसिक क्रियांचा मूळ स्रोत आहे. विज्ञान कोणत्याही प्राण्याचा केंद्रबिंदू आहे. पृथ्वी, जल, तेज आणि वायू या 4 तत्वांच्या संमिश्रणाने विज्ञान उत्पन्न होते. भगवान बुद्धाने प्रतिपादित केलेल्या या विज्ञानाच्या उत्पत्तीच्या सिद्धांतावर एक आक्षेप घेतला जातो. हे सिद्धांतविरोधी असे विचारतात की विज्ञान चित्त याची उत्पत्ती कशी होती. हे सत्य आहे की माणसाच्या जन्माबरोबर विज्ञानाची चित्ताची उत्पत्ती होते आणि त्याच्या मरणाबरोबर विज्ञानाचा विनाश होतो. तथापि विज्ञान हे 4 भौतिक तत्वांच्या मिश्रणाचा परिणाम असे कसे म्हणता येईल? भगवान बुद्धाचे उत्तर असे नव्हते की या 4 भौतिक तत्वांच्या सद्यः स्थितीमुळे किंवा त्याच्या संमिश्रणाने विज्ञानाची उत्पत्ती होते. भगवान बुद्धाने म्हटले आहे की जेथे शरीर अथवा रूपकाया आहे तेथे त्याच्यासह नामकायाही विज्ञान राहत असते. आधुनिक विज्ञानातील एक उदाहरण देता येईल.
जेथे जेथे विद्युत क्षेत्र असते तेथे तेथे त्याच्यासह आकर्षण क्षेत्र असते. हे आकर्षण क्षेत्र कसे निर्माण होते किंवा कोणत्या प्रकाराने अस्तित्वात येते हे कोणालाही ज्ञात नाही, परंतु ते नेहमीच विद्युत क्षेत्राबरोबर असते. शरीर आणि विज्ञान यांच्यामध्ये अशाच प्रकारचा संबंध आहे असे का म्हणू नये. आकर्षण क्षेत्र हे विद्युत क्षेत्राच्या संदर्भात प्रेरित क्षेत्र असे समजले जाते. विज्ञान हेही रूपकार्याच्या संदर्भात प्रेरित क्षेत्र का म्हणू नये. भगवान बुद्धाची आत्म्याच्या विरुद्ध तर्कसरणी येथेच समाप्त होत नाही. याशिवाय त्याला आणखी काही महत्त्वपूर्ण सांगायचे होते. जेव्हा विज्ञानाचा चित्त अथवा चेतना यांचा उदय होतो तेव्हा मनुष्य जीवित प्राणी बनतो. म्हणूनच विज्ञान हे माणसाच्या जीवनातील प्रधान वस्तू आहे. विज्ञानाची प्रकृती ज्ञानमूलक, भावनामूलक आणि क्रियाशील आहे. विज्ञान जेव्हा ज्ञान प्रदान करते तेव्हा ते ज्ञानमूलक असते. हे ज्ञान सहज ग्रहण झालेले असेल किंवा समजून ग्रहण झालेले असेल, ते आपल्या आत घडणाऱ्या घटनांचे असेल किंवा बाह्य घटनांचे असू शकेल. सुखकर किंवा दुःखकर लक्षणांनी युक्त अशा चित्ताच्या अवस्थेत जेव्हा विज्ञान असते तेव्हा त्याला भावनामूलक विज्ञान म्हणतात. भावनामूलक विज्ञान वेदनांची अनुभूती निर्मिते. विज्ञान आपल्या क्रियाशील अवस्थेत माणसाला विशिष्ट उद्देश्य साध्य करण्यासाठी क्रियेची प्रेरणा देते. क्रियाशील विज्ञान हे संकल्पाचे जनक आहे.